नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणी स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनल मास्टर ॲनिमेशन वरती. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी फर्स्ट युनिट टेस्ट म्हणजे तुमची घटक चाचणी परीक्षा क्रमांक 1. तर विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट म्हणजेच विज्ञान भाग 1 चा आपण हा पेपर बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, गुण 20 असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पार्ट सेकंडचा पण मी व्हिडिओ अपलोड करणार आहे लवकरात लवकर. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, जेणेकरून तुम्हाला पार्ट सेकंडचा पण व्हिडिओ बघायला मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका मी तुम्हाला आता देणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिकेमधील तुम्हाला 90% प्रश्न तुमच्या ही घटक चाचणी प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करून द्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन ए, चूज द करेक्ट अँड द करेक्ट ऑप्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये तुम्हाला असं सांगितलेलं आहे की खाली काही तुम्हाला दोन हे दिले आहे क्वेश्चन, तर त्याच्यामधून तुम्हाला 4 पर्याय दिले आहे. 4 पर्यायांमधून तुम्हाला एक करेक्ट ॲन्सर चूज करायचं आहे. ते विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच ही गाळलेली जागा. तर विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या गाळलेल्या जागा तुम्हाला योग्य क्रमाने भरायच्या आहे. आणि उत्तर जर हवे असतील तर व्हिडिओला 1K लाईक आणि 100K व्ह्यूज कंप्लीट करा. तुम्हाला उत्तर पण आपल्या चॅनल मास्टर मशीनवरती बघायला मिळून जातील. तर 2 मार्कांसाठी तुम्हाला हा क्वेश्चन फर्स्टमधील ए विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्ही बघू शकता तर क्वेश्चन फर्स्टमधला बी, राईट द ॲन्सर. तर राईट द ॲन्सर तुम्हाला 2 मार्कांसाठी विचारला गेलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट विचारलं आहे की राईट द ओड ऑन आउट. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधील तुम्हाला एक जो शब्द आहे तो गाळून, म्हणजे जो या गटात बसत नाही आहे तो शब्द तुम्हाला गाळून लिहायचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सेकंडमध्ये विचारलेलं आहे की ट्रू ऑर फॉल्स. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे एक तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, हे ट्रू आहे की फॉल आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर क्वेश्चन सेकंड ए, राईट द सायंटिफिक रिझन एनी वन. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 तुम्हाला इथे प्रश्न विचारले गेलेले आहे. त्या 2 प्रश्नांपैकी तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर देऊन 2 मार्क मिळवायचे. ते 2 मार्कांसाठी हे तुम्हाला एक सायंटिफिक रिझन लिहायचं आहे 2 मार्कांसाठी, या दोन्हीपैकी एकाचं. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकतात बी, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 2. तर तुम्हाला इथं 3 काही क्वेश्चन विचारले आहेत, त्यापैकी 2 क्वेश्चनचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. तर 4 मार्कांसाठी 2 क्वेश्चन आहे, म्हणजे एक क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर याच्यामध्ये पहिली डेफिनेशन लिहायची आहे तुम्हाला, डेफिनेशन. तर इथं तुम्हाला या दोघांची डेफिनेशन लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली सेकंडमध्ये तुम्हाला इथं काही खाली प्रश्न विचारले आहे सेकंडचे की आयडेंटिफाय द केमिकल रिॲक्शन. त्याच्यानंतर खाली बी, नेम द टाईप्स ऑफ रिॲक्शन इन ए अँड बी. तर ही जी डायग्राम, ह्या डायग्रामवरून हे दोन्हीचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे, किंवा तुम्ही तिसऱ्याचं पण तुम्हाला इथं ए आणि बी याच्यामध्ये उत्तर विचारलेले आहे. तर याचे तुम्ही उत्तर लिहून तुम्हाला इथं 4 मार्क 100% मिळू शकतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हवा तर याचा स्क्रीनशॉट पण तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर खाली मित्रांनो क्वेश्चन नंबर 3, राईट द फॉलोइंग क्वेश्चन एनी 2. तर राईट द फॉलोइंग क्वेश्चन एनी 2 तुम्हाला 2 इक्वेशन सोडवायचे आहे 6 मार्कांसाठी, म्हणजे एक इक्वेशन तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहे. तर फर्स्ट इक्वेशन इथून स्टार्टिंग होतं आणि सेकंड इक्वेशनमध्ये तुम्हाला काही एक्सप्लेन करायला लावलेलं आहे. तर एक्सप्लेन द फर्स्ट एक्सटिंग द व्हॅल्यू ऑफ जी. तर जीची व्हॅल्यू तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. त्याच्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो 3मध्ये तुम्हाला इथं ही एक डायग्राम दिली आणि या डायग्रामवरून तुम्हाला खाली काही प्रश्न विचारले आहे की आयडेंटिफाय द अबाव केमिकल रिॲक्शन. त्याच्यानंतर खाली डायग्राम ऑफ अबाव केमिकल रिॲक्शन. त्याच्यानंतर खाली आयडेंटिफाय द अबाव केमिकल रिॲक्शन इन रिॲक्शन ऑफ पोल्यूट. तर याची तुम्हाला ॲन्सर लिहायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे तुम्हाला 6 मार्कासाठी क्वेश्चन विचारला आहे एनी 2, या तिन्हांपैकी कोणतेही 2 तुम्ही सोडवायचे आहे. त्याच्यानंतर खाली शेवटचा क्वेश्चन नंबर 4, ॲन्सर द फॉलोइंग इक्वेशन एनी 1. तर तुम्हाला 2 इक्वेशन इथं दिलेले आहे, त्यापैकी एकाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे क्वेश्चन 4मधील. तर हा क्वेश्चन आहे तुमचा 4 मार्काचा. तर एक उदाहरण लिहायचं 4 मार्काला तुम्हाला हे उदाहरण असणार आहे. तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट हाच क्वेश्चन तुमचा असणार आहे. तर याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या एक्सरसाइजमधील हा
प्रश्न तुम्ही बघून तुमचं उत्तर एक पाठवून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टमध्ये तुम्हाला काही चार्ट दिला आहे. त्या चार्टवरून खाली काही क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर खाली तुम्हाला सेकंडमध्ये इथे आयडेंटिफाय द फिगर ऑफ एक्सप्लेन द युजर. तर ही ज्या 2 फिगर आहेत, ए फिगर आणि बी फिगर. तर या फिगर कशाच्या आहे, या फिगरचा उपयोग काय होतो, हे तुम्हाला इंग्लिशमधून लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर हा प्रश्न मित्रांनो 2 पैकी तुम्ही कोणताही एक सोडून तुम्हाला 4 मार्क 100% मिळू शकतात. तर या दोन्यांचा युजिंग जर तुम्ही लिहिला तर तुम्हाला 100% 4 मार्क मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओ लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला 100% सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून तुम्हाला पार्ट सेकंडची पण प्रश्नपत्रिका बघायला मिळून जाईल.